आमच्या प्रेस कॉन्फरन्सचा गजर आसा लीडर ऑफ ऑपोजिशन दिगंबर बाब कामत, आमचे उपाध्यक्ष बाब अंतिम गोम्स, बाब संकल्प आमोणकर, आमचे युथाचे प्रेसिडेंट बाब वरद, जनरल सेक्रेटरी आमचे बाब जनार्दन, युथाचे जनरल सेक्रेटरी बाब अर्चित, आनीक जे आयज प्रवेश जावपाचे आसा ते आमचे एक्टिविस्ट बाय राखी प्रदेसाय, आनीक हे सगळे ज्या ब्लॉकांतल्यान ते जॉईन जाता त्या ब्लॉकाचे अध्यक्ष बाब जितेंद्र नायक, बाब जितेंद्र नायका कडेन मागता की आनी मुखार वचचें. हांव सांगेतो ब्लॉक जितेंद्र नायक. आयज आमचे मदें राखी प्रभुदेसाय नायक हे जॉईन जाता. हांव पयलीं म्हळ्यार ताका वेलकम करता आमच्या पार्टीन. आनीक राखी प्रभुदेसाय हे आमचे पयलीं 2012 आमचे बरोबर ताणें काम केल्लें एज अ महिला प्रेसिडेंट म्हणून. तेन्ना आमी बराबर दोगांनी काम करतालीं. तेन्ना आमकां एनसीपीच्या एलायन्स जाल्लें काय एनसीपी जाल्लें, पूण आमी दोगांनी काँग्रेसीचे आसले. आनी ताच्या सांग्यार जे सोशल फिल्डान ताचें जायतें काम आसा आनी ताका सांगेचो बरो अनुभव आसा. आनी एक अनुभव आनी आमचे सगळ्याचें काम घेवन आमी फुडें वयतले आनी आमी दोगांनी एकठांय जावन एक पार्टीक स्ट्रेंथ करपाक आनी फुडें जायते आनी कामां आसा ती आमी सगळीं बराबर करतले. पयलीं सद्या म्हळ्यार हांव ताका थँक्यू म्हणटा आयज आमच्या पार्टीन जॉईन जालें म्हणून. सर एक मिनट कौन सर प्लान एक मिनट किती या आयज बाय राखीचो पक्षान आमचो रितसर प्रवेश केलो आसा. आमी ताका आमच्या कुटुंबां भितर शामील केला आनी ताका आमी होकार दितात. बाय हाच्या जॉयनिंगान एक आमच्या महिला ज्यो एक्टिविस्ट सगळे आसात तांकां आनीक आधार बाय राखीचो आधार आमकां जातलो. आमकां खबर आसा ते एक फायटर आनीक तेणे आमची जी यूथ टीम सद्याक फायट करता तेजे कडल्यान खूब इन्स्पिरेशन घेतलें आनी ते सदांच सांगताले की तुमची सगळी यूथ टीम लोकां खातीर बरी फायट करता. सो अपेक्षा धरया बाय राखी बीन आयज आमच्या यूथ टिमी भितर जॉईन जावन गोंयचे साबार प्रश्न जे आमी उचलतात तेय बीन राखीच्या स्टायलीन तेणे जे फायटींग स्पिरीट तेजे कडेन आसा त्या हितूंतल्यान ते वेगळे वेगळे इश्यू घेतलेच. तशेंच सांगे मतदारसंघाक आमकां आनी बळकटी मेळटली कारण ताजो खूब अनुभव आसा. सांगे मतदारसंघात काम करता आसतना वेगळे वेगळे पदांचेर त्या सगळ्या हेजो आमकां सांगे मतदारसंघाक फायदो जातलो. आमी अजुनूय लोकांक जे आमी अपील केल्ली 1.5 वर्स साकून आनी 1.5 वर्स साकून वेगळ्या वेगळ्या तळांतले लोक काँग्रेस पक्षाक जॉईन जातात. आमी तेंचें स्वागत करतात. अजुनूय आमी मागतात की बीजेपीक ह्या प्रदेशांतल्यान भायर मारपाक जी गोंयच्या लोकांची इच्छा आसा त्या खातीर गोंयच्या सगळ्या वर्गांतल्या लोकांनी भायर सरून काँग्रेस पक्षांत प्रवेश करून एक बरी फायट घेवन येता त्या फेब्रुवारीच्या असेंब्ली इलेक्शनाक एक बरे मेजॉरिटी घेवन काँग्रेसचो सरकार आमी सत्तेर हाडुया ही आमी एक सगळ्या गोंयकारांक अपील करतात. थँक्यू. गिरीश मातसो बुके बाय राखीचे काँग्रेस पक्षा भितर आज हांव स्वागत करता. म्हाका खात्री आसा ब्लॉक प्रेसिडेंट जितेंद्रान सांगलें की सगळ्यात वेगवेगळ्या क्षेत्रांत ते काम करता. ताजो फायदो काँग्रेस पक्षाक जातलो
आणि जशें ताणें काम ज्या स्पिडीन चलतालें त्या स्पिडीन आतां मुखार चालू उरतलें. एक आमच्या लक्षांत आयलें की पयर 2 दिसा विधानसभेचें सेशन जालें आनी त्या सेशनाक तुमी सगळ्यांनी पळयलें की पयले दिसा तर क्वेश्चन्साचीच आन्सरां ना. क्वेश्चन्स कोवीड डेथ्साचेर म्हजो क्वेश्चन आशिल्लो, आन्सरच ना, पोस्टपोन करप ना, रिप्लाय ना, कांयच सांगप ना. आनी मागीर क्वेश्चन आवर फूल सस्पेंड करप आनी 12:30 पर्यंत क्वेश्चन आवराचे सगळे टायम आसा तो वेस्ट करप. म्हणजे सरकार कसल्याच परिस्थितीत रिप्लाय दिवपाक सोदना अशें वातावरणात आमी असेंब्लीक पळयलें. म्हणजे तयारी ना, शिकून येना सोड, पण आन्सर करपाक सुद्दां ते भितात. आन्सर करपाक म्हणजे रेजिनाल्डाचो प्रश्न आशिल्लो कोमुनदाद जाग्याचेर, तोय प्रश्नाचें उत्तर ना. अशें तरेचें वातावरण गेल्ले 2 दीस म्हणजे खरें म्हणल्यार निमाणे 2 दीस म्हणल्यार असेंब्ली गव्हर्मेंट शुड हॅव कम फुल्ली प्रिपेर्ड. कितें आसा तें सगळें आमी हें करतले, आन्सर करतले, सारकें सांगतले. कारण ताचे फाटल्यान आनी सेशन जावपाची शाश्वती ना. पण आमी परफॉर्मन्स गव्हर्मेंटाचें कितें आसा तें पळयलें. म्हणजे ते रस्त्याक फोंड पडल्या पळय ते ताजेर उलयता आसतना एज अ PWD मिनिस्टर यू वॉज नॉट इवन एबल टू आन्सर कितें कारण म्हणून. म्हणजे अशी परिस्थिती ह्या सरकाराची आज आसा. आनी म्हाका दिसता लोकांनी हळू लोकूय निर्धार करत आसा की आमी तांकां दाखयतात. नमस्कार. हांगा म्हटल्या उपस्थित आशिल्ले आमचे ऑपोजिशन लिडर श्री दिगंबर कामत, पार्टीचे प्रेसिडेंट गिरीश चोडणकर, व्हायस प्रेसिडेंट संकल्प आमोणकर, हेर मानीस तशेंच यूथ लिडर वरद मांडोळकर, जना भंडारी आनी आमचे सांगेचे ब्लॉक प्रेसिडेंट जितेंद्र नायक. तुमचे मुखार हांव नवें न्ही, तुमी म्हाका पळयले आसत. हांव तुमचे मुखार सदांच गोंयचे लोकांचे इश्यूज घेवन सदांच तुमचे मुखार आयिल्लें आशिल्लें. फाटल्या पार्टींतल्यान जेन्ना हांव रिजायन जालें त्या पार्टीचो ताजो मागचो उद्देश असो नाशिल्लो की एक पार्टी सोडून दुसरी पार्टी भितर प्रवेश करपाचो. तो ज्या वेळार म्हाका दिसलें की हांव ज्या हातूंत भितर आसा ती पार्टी किंवा आमचे गोंयचे जे निगडीत इश्यूज आसात, जे आज ज्वलंत इश्यू आसा ते सॉल्व करपाक शकना, तेन्ना म्हाका दिसलें की त्या पार्टीक म्हजें राजकीय भवितव्य ना. सो त्या वेळार हांवें रेजिग्नेशन दिलें. ताजे नंतर हांवें खूब म्हजे जे वेल विशर्स, जे कोण म्हाका बरें मागपी आसात, म्हजे वायट बऱ्या म्हाका पावोवपी आसात, तांचे कडेन हांवें भासाभास केली आनी हांव खूब निश्कर्श काडले. आज खबर आसा तुमकां खुबश्यो पार्टयेचे ऑप्शन म्हजे कडेन आशिल्ले, पूण जेन्ना हांवें हें ऑप्शन चूज करता तेन्ना म्हजे कडेन फक्त 2 मुद्दे हांवें दोळे मुखार धरले. पयलो म्हणल्यार आज गोंयांत जशें की आतांच आमचे ओपोजिशन लिडर श्री दिगंबर कामत हांणी सांगलें की असेंब्ली भितर कशे आमचे प्रश्न घेनात, आमची जी वाचा आसा गोंयकाराची ती वाचा हें करपा दिना. सो आज गोंया भितर खुबशे ज्वलंत इश्यू आसा आनी हे ज्वलंत इश्यू लोकांचे सॉल्व करतले. कारण आज जनते भितर गोंयच्या लोकां भितर खूब असो रोश आसा आनी आज हो सरकार आसा, BJPचो सरकार आसा, तो कॉमन मनशा खातीर ना, एक बायल मनशाच्या हिता खातीर ना, आयच्या युथाच्या भवितव्याच्या हिता खातीर ना. सो ह्या हांकां जर आमी परास्त करतले आनी आमी बरो सुशासन दितले जाल्यार म्हाका म्हजे मुखार खूब ऑप्शन आसा. पूण म्हाका दिसलें काँग्रेस पार्टी, कारण हांव हें पळयता आसतना हांवूय एज अ जर तर म्हजें पॉलिटिकल कॅरियर पळयत जाल्यार हांवूय बी खंयच्या राजकीय क्षेत्रांतल्यान आयिल्लें ना. म्हजोय जो राजकीय प्रवास आसा तो संघर्शमय आसा. संघर्शांतल्यान हांव वयर आयलां. जेन्ना हांव दुसरे पार्टी कडेन पळयता तेन्ना तांचे लिडर जशें की आमचे प्रेसिडेंट गिरीश चोडणकर हेय विदावट पॉलिटिकल बॅकग्रावंड आसून एक संघर्शांतल्यान वयर आयल्या. तशेंच आतां आमी आमचे संकल्प आमोणकर धरात, वरद मांडोळकर पळयात, जना भंडारी आनीकूय हे आसतले, तांची हांवें नांवां घेतलीं ना, सॉरी, पूण ते म्हज्या मनाक किंवा हांव तांची कामां पळयतालें आनी तातूंतल्यान हांव खूब इन्स्पायर्ड जालें. सो म्हाका दिसलें जर एक मनीस ताची काम जर मुखार करूं शकता, कारण त्यांची जशी ते स्ट्रीट फायटर आसा तीच क्वॉलिटी म्हज्याय भितर आसा. सो ही जर क्वॉलिटी आज डिवायड जायनासतना जर एक कडेन आयली, एक हातूंत तातूंत जर गती मेळ्ळी जाल्यार खरेंच आमी आयचे जे गोंयचे लोक आसा, जी जनता आमचे कडल्यान अपेक्षा धरता, एक बायल मनीस गृहिणी जी अपेक्षा धरता, एक यूथ अपेक्षा धरता, ताजें आमी हें करूं शकतले. सो ताका लागून हे काँग्रेस पक्षाक हांवें प्रवेश करपाचो धरलो. दुसरी गजाल म्हणल्यार काँग्रेस पक्षाक प्रवेश करपाक हांव जी प्रियांका गांधी आसा तांचे जर आयचे जर तुमी हें पळयलें जाल्यार तिणी UP हातूंत भितर गांवां वचून UPच्या हातूंत राज्या भितर ती एकमेव बायल जावन संघर्श करता.
थंयच्या बीजेपीच्या शासनाचे तिचेर अत्याचार जाता पूण तिका संघर्ष करता आनी तिणे एक थंय नारो दिल्लो आसा की मैं बेटी हूँ मैं लड़ सकती हूँ. सो तातूंतल्यान आज खुबशे नवी नवी हे येता. हांव दुसऱ्याक क्रिटिसायज करना पूण म्हाका दिसता जर गोंयचे जर तर आमी इश्यूज मुखार व्हरतले, गोंयचे जनतेक हित दितले जाल्यार गोंयच्यो ज्यो बेटी आसा, मैं गोवा की बेटी हूँ मैं कर सकती हूँ अशें म्हणून आमी गोंयचे लोक आमी सक्षम आसा आमचे गोंय मुखार व्हरपाक. सो म्हाका दिसता की ह्या पार्टी भितर एड जावन म्हाका आनीक स्ट्रेंथन मेळटली आनी दिगंबर कामत सारकेले मनशाच्या हातूंतल्यान तशेंच गिरीश चोडणकर सारकेले तांचे अनुभव घेवन हांव मुखार वतलें. देव बरें करूं. या संदर्भात कितें तर प्रश्न आसा कारण आमची दुसरी प्रेस कॉन्फरन्स आनी साखळेच्या डिस्क्वॉलिफिकेशनाचेर आसा. सो ह्या संदर्भात कितें प्रश्न ना जाल्यार दिगंबर पाव एक प्रश्न आसा. तुम्ही आता असेंब्लीचे उलयले पयर, तुम्ही असेंब्लीन भाशण केलें म्हणजे डिपार्टिंग भाशण बंद जावचो तेन्ना तुम्ही अशें म्हळें की हेच सगळे निवडून येवं परत. हे अशें कशें म्हणजे ज्या वेळार तुम्ही बीजेपीक हांवें एक स्टेटमेंट केलो हय उलयता आसतना पॉलिटिक्स इज नॉट ऑफ हेट्रेड. पॉलिटिक्स डज नॉट टीच यू टू हेट समबडी. हांव जेन्ना म्हजें डिपार्टिंग भाशण करता लास्ट भाशण खंय कोणूय केन्ना पळय जेन्ना लास्ट रिटायरमेंट भाशण जाता तो ऑफिसर काय कितलेय कोंत्र जावं ताजे स्टाफ कितलोय कोंत्र जावं तो ऑफिसरांक तो गाळी मारना की तो ऑफिसर मोरू म्हणना, ऑफिसरांक आनी खंय पडूं म्हणना. तो सगळ्यांक म्हणटा की तुमी तुमचें काम बरें करा, तुमकां मुखार यश मेळो, प्रमोशन मेळो. In that sense, since it was the last speech of mine, I hope to see you all again. हे हातूंत भितर कोण खंय आसतलो हे हांव विचारपाक वचूना. हांवें पार्टीचें नांवूय घेवना. आतां कोण मोटिंग लावपा आसता तो मोटिंग लायता. आय डो नॉट बिलोंग टू दॅट क्लास ऑफ पॉलिटिक्स विच प्रमोट्स हेट्रेड. हो क्लियर सिग्नल हांव त्या दिसा भाशणाच्या भितर दिला म्हज्या. नाजाल्यार ताका अर्थच ना. मागीर लिमाणें भाशण करतलें तर तें कितें करपाचें तें? डू आय से दॅट काँग्रेसचे आमदार निवडून येवं बाकीचे आमदार पडून फोडा म्हणून अशें म्हणून हांव स्टेटमेंट जाय म्हाका समजत ना. मिडियाचें म्हाका समजना. मिडियाय म्हाका समजना कित्याक हांवें थंय बीजेपी गव्हर्मेंटाक बीजेपीच्या आमदारांक वीश करूं ना. यू गो थ्रू माय स्पीच, यू डायसेक्ट इट प्रॉपरली. हांवें तें पार्टीचें नांव घेवं ना. हांवें म्हटलां म्हजे कलिग्स अल्टिमेटली दे आर माय कलिग्स. आमी जेवता बरोबर मरे. नाल्यार मागीर कितें अर्थ उरलो ताका? निमाणें फेरवेल स्पीच म्हणटा ती ताका अर्थ कितें उरलो? नाल्यार कसली फेरवेल स्पीच ती? गिरीश बाब तुमच्या काल लोकांक मारले पुलिसांनी जे केले ताचे बद्दल कितें सांगशीत? त्या संदर्भात आयज आमी हांवूय गेल्लो, आमचे CRPचे लिडरूय गेल्ले. त्या हॉस्पिटलान खोर्ले हॉस्पिटलान आमची एक बायल मनीस कुमारजुव्या मतदारसंघातली जिका पुलिसांनी खूब लाठीचार्ज केलो सजिता बेगम. तिची आमी विचारपूस करून दिल्यार खूब इंजर्ड आसा, अजुनूय ती उलोवपाक शकना. तशेंच अशेंच आमगेले आनीक 5-6 जाण अशे इंजर्ड आसा आनी टोटल जो लाठीचार्ज जावन दुखापत जाल्ली आसा ते जवळ जवळ 52 जाण सुमार आसा. कारण प्रत्येक फावटी आमी आंदोलन करतात ते लोकांचो प्रश्न घेवन आसा. हांगा हो आमचो कोणाचो प्रश्न नाशिल्लो. तेन्ना मुख्यमंत्री हो पुलिसां मुखार काडटा आनी मुखार पुलिसांच्यो लाठी दाखोवन आमकां आवाज बंद करपाचो प्रयत्न करतात. आमी तांकां सफल केन्नाच जावपाक दिवचे ना. लाठी आनीकूय खावपाक तयार आसात. पूण गोंयच्या प्रश्नांच्या खातीर झगडपाक काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते केन्नाच थांबचे ना. लोकांचो आवाज जावन आमी काम करतले. कसलेय कश्ट घेवपा पडल्यार आमकां पडो. आनी ज्या तरेन ह्या पुलिसांची बुद्धी भ्रश्ट जाल्ली आसा ते तांकां एक वेगळ्या तरेचो मायंड सिकनस जाल्लो आसा. सो तेंचें बरें जावं, तांकां बरें करूं म्हणून आमी आयज जवळ जवळ 20-25 बुके आनी कॅडबरी चॉकलेट्स आनी गेट वेल सून कार्ड घेवन आमी जो DYSP काल थंय हजर आशिल्लो त्या DYSPक आमी कांय तेंचें वायट मागोना. तेंचें फक्त बरें जावं कारण तेंची बुद्धी बरी जाली जाल्यार हांगा बरें जातलें. पुलिसांनी म्हणटा तो कायदो तोडटा ताका ख्यास्त करपाक जाय. कायदो कोण तोडटा त्या बोट दाखयता ताका मारप नासता. पयर आमी जॉब ना गोंयांत म्हणून अनएम्प्लॉयमेंटा खातीर प्रोटेस्ट केलो, थंय लाठीचार्ज केलो. दिगंबर कामत मुख्यमंत्री आसतना त्याच्या घराचेर सुद्धा प्रायव्हेट घराचेर सुद्धा वेगळे वेगळे इश्यूज काढून आंदोलन केले. मुख्यमंत्री असताना वेगळी वेगळी आंदोलन जाली गोंयांत. म्हाका याद जायना एक आंदोलनाचे सुद्धा लाठीचार्ज केला. कितलेशे प्रोवोकेशन जाताले. म्हणजे तूं इमॅजिन करा मुख्यमंत्री असताना पर्सनल घराचेर प्रायव्हेट घराचेर
मोर्चा हाडलो गेलो एक पावटी न्ही कितल्याच पावटी एक पावटी तर क्रेप घेवन येले ऑफिशियल रेसिडेन्स तरी सुद्दां लाठीचार्ज केला कारण आमकां दिसता काँग्रेस पक्ष बिलीव करता की तो ओपोजिशनाचो अधिकार फायट करप आनी खंयच्याच आंदोलकांक केन्नाच आमी त्रास केलो ना ऑल इंडिया सुद्दां पळयलें जाल्यार काँग्रेसचे हें की एक्टिविस्टांक केन्ना त्रास करना ओपोजिशन जे काम करता तेंचे कर्तव्य आयज ओपोजिशनाक चिड्डुपाचो प्रश्न येता आमी वेगळे वेगळे प्रश्न घेवन आंदोलन करता आमकां उत्तर मेळना आमी आरटीआय घालतात आमकां उत्तर मेळना असेंब्लीक आमचे लिडर ऑफ ओपोजिशन प्रश्न घालतात थंय उत्तर मेळना म्हणजे हो सरकार करपाक कितें सोदता म्हणजे लिपोवन भितरले भितर बुड्डलसांव करप आनी फक्त करप्शन करप आनी प्रश्नाची उत्तरां दिवप ना विधानसभेक सुद्दां प्रश्नाची उत्तर दिवप ना आनी त्या फ्रस्ट्रेशनान कारण आमी तांकां एक्सपोज करतात आमी प्रश्न उगडटा म्हणून ते लाठी यूज करता आमी पुलिसांक सांगलें जितले तुमी लाठी आमचेर मारतले तितले आमी तुमकां फुलां दितले आमी तुमचे फातर मारचे ना आमी तुमकां कांयच त्रास करून तुमचे वायटूय मागचे ना तुमचें बरें जावं इतलेंच मागतले कारण तुमी आमचे भाव काल तुम्ही एक तुमचे यूथ आहा ते स्पेशली एक स्पेसिफिक इशू घेवन गेले स्पेशली ऑन कसिनोज एन तुमचे ऑपोजिशन लिडरूय आसा तुमी आसा सो ह्या कॅसिनोच्या इशूचेर तुमचें कितें म्हणणें आसा सी कॅसिनोचो इशू जो आसा थंय जे पळय एसओपी गेल्लो आसा कोविडाचो एसओपी कितें म्हणटा 50% ऑफ कॅपेसिटी आता ते सगळे जे गेल्ले कारण तांकां सगळे कडेन प्रश्न जाता हें करपाक कारण कायदे करतात कायद्याची अंमलबजावणी कोणी करप ओपोजिशनान करप काय सरकारान करप सरकारान तेची अंमलबजावणी करप म्हणजे एसओपीचो कायदो करता कायदो पाळप कोणे सरकारान पळोवप की हो कायदो पाळटा ओपोजिशनान काल प्रोटेस्ट कितें केलो तुमी कायदो पाळात सरकाराचे कर्तव्य दाखोवपा खातीर मशाल घेवन गेले कदाचित तेंच्या दोळ्यार काळोख पडलो आसतलो मशालीन तेंचे उजवाड दाखोवपाक गेले की बाबा हे एसओपी आसा गोंयकारांक त्रास जाता तेन्ना एसओपी फॉलो करात हो आमचो हो जो इशू आशिल्लो कारण थर्ड वेव येवपाक शकता गोंयकार सगळे त्रासाक आनी हेच भुरगे ऑक्सिजन घेवन भोंवताले लोकांक कोविड टायमार लोकांक पावताले रातभर शेवट गव्हर्मेंटा कडेन मशिनरी नासता लोकांक पावपाक लोक कशे त्रास करून मेल्ले आसात ह्या खातीर मुखाले थर्ड वेव जो लोकांक त्रास जातलो तो त्रास जावचो न्ही थर्ड वेव जावन गोंयकारांक बरें उरचे हो एकूच उद्देश आशिल्लो दिगंबर बाब एक तितून चॅम्पियनशीप कितें चलता म्हणून तुमच्या जेणीन सांगलें इज इट फेअर इनफ विदाउट टेकिंग परमिशन्स एंड एवरीथिंग See, I think there was no provocation for the police to do that. In democracy, you have every right to agitate. आता इतली एजिटेशन जातात खंय कोण परमिशन घेता हांव नको पण आजपर्यंत परमिशन घेतलें ना म्हणून काढून लाठीचार्ज करप इज नॉट फेअर म्हज्या घराचेर मोर्चे हाडले कोणे परमिशन घेतलें हांव चीफ मिनिस्टर आसतना म्हज्या प्रायव्हेट घराचेर मोर्चे हाडले रिजनल प्लॅना लागून मोर्चे हाडलो लँग्वेज एज्युकेशना लागून मोर्चे हाडलो 500 लोक म्हज्या घरा कडेन फ्लॅटांत येताले हांव फ्लॅटार रावतालो वचून थंयच रावता हांव मशिदी कडेन वी डिडंट गेट दिस टायप ऑफ लाठीचार्ज हांव 5 जाणांक आपयतालो तुमचें कितें आसा तें म्हाका सांगात अशें म्हणून म्हणजे डेमोक्रेसी भितर कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट वॉट इज द पॉयंट इन डुईंग लाठीचार्ज म्हजें फंक्शन डिस्टर्ब केल्लें आसा मरे फोण्या आनी त्या भागांत स्टील वी डिडंट ऑर्डर फॉर एरेस्ट एंड लाठीचार्ज एंड ऑल लायक आय सेड यू सोड तांकां हाडाय ओके दे हॅव रायट टू स्टॉप देम दे कुड हॅव स्टॉप देम बाय पुटिंग अप अ रोप एंड वॉट एवर इट वॉट इज दॅट दे से दॅट इट वॉज नॉट ऑर्डर्ड बाय द मॅजिस्ट्रेट मॅजिस्ट्रेट हॅज टू ऑर्डर फॉर लाठीचार्ज देर आर नो ऑर्डर्स गिवन टू द मॅजिस्ट्रेट सांगा मरे काल स्वतः सांगता थँक्यू आमची दुसरी प्रेस कॉन्फरन्स